सरासरी काढणं म्हटलं की डोळ्यासमोर येथे मोठी आकडेमोड, बरोबर ना? पण काय वाटेल जर मी म्हटलं की हेच काम फक्त 2 सेकंदात होऊ शकतं? हो, आज आपण अशीच एक जबरदस्त ट्रिक शिकणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की सरासरी काढायला खरंच किती वेळ लागू शकतो? काही मिनिटं की त्यापेक्षाही कमी? उत्तर आहे फक्त 2 सेकंद. आता आश्चर्य वाटलं असेल, पण हो, हे खरंच शक्य आहे. आणि यामागे दडलाय एक खूपच सोपा आणि तितकाच प्रभावी शॉर्टकट. चला तर मग थेट त्या नियमाकडे वळूया. याला आपण म्हणू शकतो मधल्या संख्येचा नियम. हा नियम इतका सोपा आहे की ऐकून आश्चर्य वाटेल. नियम असा आहे, कोणत्याही क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. बस हेच आहे या ट्रिकमागचं सगळं रहस्य. चला तर मग याची पहिली केस बघूया, म्हणजे जेव्हा आपल्याकडे संख्यांचा विषम सेट असतो. एकदम सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला 42, 43 आणि 44 या 3 संख्यांची सरासरी काढायची आहे. आता इथे बघा, कोणतीही आकडेमोड करायची गरजच नाही. उत्तर अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. ह्या तिघांमध्ये मधली संख्या कोणती आहे? बरोबर, 43. म्हणजेच आपली सरासरी झाली 43. पाहिलं? काही सेकंदात कोणतीही बेरीज वजाबाकी न करता. किती सोपं आहे हे. ठीक आहे, आता थोडं मोठं उदाहरण घेऊया, म्हणजे अजून खात्री पटेल. संख्या आहेत 15, 16, 17, 18 आणि 19, म्हणजे एकूण 5 क्रमवार संख्या. आणि इथेही बघा, तोच नियम अगदी परफेक्ट लागू होतो. या 5 संख्यांच्या बरोबर मधोमध कोणती संख्या आहे? अगदी बरोबर, 17. तर आपली सरासरी आहे 17. बघा, आता हळूहळू या पद्धतीवर विश्वास बसू लागला असेल, नाही का? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? हा नियम फक्त पूर्णांकांसाठी नाहीये. तो अपूर्णांक असोत किंवा दशांश संख्या, सगळ्यांवर अगदी तसाच काम करतो. इथेही बघा, उत्तर नेहमी मधलीच संख्या येते. पण आता एक महत्वाचा प्रश्न येतो. जर संख्यांचा सेट विषमऐवजी सम असेल तर काय करायचं? चला तेही बघूया. कारण हे अगदी स्वाभाविक आहे की समसंख्यांच्या सेटमध्ये एक मधली संख्या नसते. मग अशा वेळेस नियम कसा वापरायचा? चला याचं एक उदाहरण घेऊ. संख्या आहेत 12, 13, 14 आणि 15. यांची सरासरी काढायची आहे. इथे बघा, एक मधली संख्या नाहीये, पण 2 मधल्या संख्या नक्कीच आहेत. त्या म्हणजे 13 आणि 14. आपलं सगळं लक्ष आता या 2 संख्यांवर असायला हवं. आणि नियम खूप सोपा आहे. फक्त या 2 मधल्या संख्यांची सरासरी काढा. म्हणजे 13 अधिक 14 भागिले 2. उत्तर आलं 13.5. झालं. चला अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे हा मुद्दा पक्का होईल. आता आपल्याकडे क्रमवार समसंख्या आहेत 14, 16, 18 आणि 20. इथेही सेम लॉजिक. मधल्या 2 संख्या कोणत्या आहेत? बरोबर, 16 आणि 18. आता इथे एक अजून सोपी पद्धत आहे. 16 आणि 18 यांची सरासरी काढण्याऐवजी फक्त विचार करा की या दोन्हींच्या अगदी मधोमध कोणती संख्या येते. अर्थातच 17. आणि तेच आपलं उत्तर आहे. तर आता आपण हा नियम शिकलो आहोत. आता वेळ आली आहे हे नवीन कौशल्य वापरायची. एका छोट्याशा चॅलेंजसाठी तयार? चला तर मग हे आव्हान स्वीकारून दाखवा. संख्या आहेत 22, 20, 24 आणि 26. यांची सरासरी काढायची आहे. पण थांबा, इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. या संख्या मुद्दाम क्रमाने दिलेल्या नाहीत. मग आता काय? हा मधल्या संख्येचा नियम वापरून याचं उत्तर काढता येईल का? जरा विचार करा